नमस्कार. यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे 14 नोव्हेंबर हा बाल दिवस म्हणून साजरा करण्यासाठी काही नवीन संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे, जे की एक शासनपत्रक 29 ऑक्टोबर 2020 रोजी निघालेलं आहे. आपण त्याबद्दल माहिती पाहूया. विषय आहे 14 नोव्हेंबर बाल दिवस निमित्त विविध कार्यक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये साजरे करण्याबाबत. पत्र आहे 29 ऑक्टोबर 2020 चे. आपण पाहूया शासन निर्णय नेमकं काय म्हणतो. 14 नोव्हेंबर हा दिवस बाल दिवस म्हणून साजरा होतो, कारण या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे. चाचा नेहरूंना मुले आणि फुले खूप आवडायची. मुलामध्ये मूल होऊन पंडितजी तासनतास रमून जायचे. त्यांचे कोमल मन जाणून घेण्यासाठी त्यांची तळमळ असे. त्यांच्या मते मूल हे देशाचे उज्ज्वल भविष्य आहे आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे. बाल दिवसाच्या निमित्ताने बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांतील इयत्ता 1ली ते 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बाल दिवस सप्ताह दिनांक 8 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी पुढील 7 गटांमध्ये उपक्रम घेण्यात येणार आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमात भाग घेताना आपले पालक, शिक्षक यांच्या फेसबुक अकाउंटवरून यांचा व्हिडिओ, फोटो #बालदिवस 2020 या हॅशटॅगचा वापर करून अपलोड करावेत. या सोबत सदर उपक्रम विद्यार्थी इंस्टाग्राम, ट्विटर यावर देखील #बालदिवस 2020 याचा वापर करून अपलोड करू शकतील. आपण पाहूया हे सप्ताह नेमकं कोणत्या नियोजनाप्रमाणे केलेलं आहे. दिवस क्रमांक 1, 2, 3, 4 असे आपल्याला 7 दिवस दिसतील. दिनांक 8 नोव्हेंबर 2020 दिसेल. इयत्ता त्यामध्ये सहभागी होणार आहे इयत्ता 1ली ते 2री, म्हणजे फक्त 2 वर्गासाठी. उपक्रमाचे नाव असेल भाषण आणि तपशील असेल मी नेहरू बोलतोय या विषयावर 3 मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करणे. दिनांक 9 नोव्हेंबर 2020 रोजी इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी पत्रलेखन हे उपक्रम असेल. चाचा नेहरूंना पत्र लिहा, शब्दमर्यादा 300. सदरील पत्र हे A4 साईज कागदावरच लिहून अपलोड करायचे आहे, हे याचं तपशील. यानंतर 3रा दिवस आहे, जे की 10 नोव्हेंबर 2020चा इयत्ता 6वी ते 8वीसाठी स्वलिखित कविता वाचन, जे की स्वतः लिहिलेलं असावे तशी कविता आपल्याला वाचन करायचे आहे. त्याचा तपशील असेल नेहरूंवर स्वतः लिहिलेली कवितेचं जे वाचन आहे ते करून त्यांनी ते व्हिडिओ अपलोड करायचा आहे. आणि यानंतर जो 4था दिवस आहे दिनांक 11 नोव्हेंबर 2020 रोजीचा इयत्ता 6वी ते 8वीसाठी आहे. उपक्रमाचे नाव आहे नाट्यछटा, किंवा त्याला आपण एकपात्री नाटक सुद्धा म्हणतो. आणि त्याचा विषय किंवा तपशील असे असेल नेहरूजींच्या जीवनावर आधारित 3 मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे. काही जणांना लक्षात यायला हवं हे नाट्यछटा किंवा एकपात्री नाटक म्हणजे त्यांनी स्वतःहून तो रोल प्ले करायचा आहे, जेणेकरून त्याचा व्हिडिओ हा 3 मिनिटाचा झाला पाहिजे. यानंतर 5वा दिवस आहे 12 तारखेचा 12 नोव्हेंबर 2020 इयत्ता 9वी ते 10वी यांच्यासाठी. आणि उपक्रम आहे पोस्टर निर्माण करणे किंवा पोस्टर करणे. आणि त्यासाठी तपशील आहे स्वातंत्र्य संग्रामातील नेहरूजींच्या जीवनावर आधारित प्रसंग चित्र रेखाटणे व पोस्टर त्याचा अपलोड करणे. त्याच दिवशी दुसऱ्या वर्गासाठी सुद्धा एक स्पर्धा असेल, ती म्हणजे इयत्ता 11वी ते 12वीसाठी निबंध लेखन. यामध्ये विषय असतील: 1. स्वातंत्र्य संग्रामातील नेहरूंचे योगदान. 2रा विषय असेल नेहरू औद्योगिक विकासाचा पाया रचणारे. 3रा विषय असेल नेहरू विज्ञान व तंत्रज्ञान. या तिन्ही निबंधासाठी एक शब्दमर्यादा दिलेली आहे, ती म्हणजे 900 ते 1000 शब्दापर्यंत आपला निबंध असावा आणि तो निबंध लिहून आपण अपलोड करायचा आहे. आपण 6व्या दिवशीचा उपक्रम पाहूया 13 नोव्हेंबर 2020चा. यात सुद्धा 2 गट आहेत. इयत्ता 9वी ते 10वीचा पहिला गट आणि इयत्ता 11वी ते 12वीचा दुसरा गट. पहिला गट इयत्ता 9वी ते 10वीसाठी निबंध लेखन करायचं आहे. यामध्ये 2 विषय आहेत. 1. नेहरू स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणातील वाटा आणि 2रा आहे नेहरू भारताचा शोध आत्मचरित्र. यामध्ये सुद्धा शब्दमर्यादा दिलेली आहे, ते म्हणजे 700 ते 800 शब्दापर्यंत आपला निबंध असला पाहिजे.
तो निबंध लिहून आपण अपलोड करायचा आहे. त्याच दिवशीचा दुसरा गट म्हणजे 11वी ते 12वीचा, तो म्हणजे व्हिडिओ तयार करण्याचा. नेहरूंच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी तयार करणे, जे की 5 मिनिटाचा व्हिडिओ करून आपण ते अपलोड करायचं आहे. आणि शेवटचा म्हणजे 7वा दिवसाचा उपक्रम आहे, जो की आपला बालदिन म्हणून साजरा होतो. तो 14 तारखेचा 14 नोव्हेंबर 2020 रोजी इयत्ता 1ली ते 12वी म्हणजे सर्वच वयोगटासाठी, सर्वच वर्गासाठी, वर्ग 1ली ते 12वीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बाल साहित्य ई संमेलन या दिवशी आयोजित केलेला आहे. यामध्ये नेहरूंशी संबंधित तुम्ही कविता, कथा, प्रसंग सादर करून स्वरचित असले पाहिजेत. ते दुसऱ्याकडून लिहिलेले किंवा दुसऱ्याचे लिहिलेले नसले पाहिजेत. आपण स्वतः रचलेले पाहिजेत. ते निबंध असतील, म्हणजे कथा असतील, कविता असतील, प्रसंग असतील, ते आपल्याला सादर करायचं आहे. आणि त्याचा वेळ आहे 3 मिनिटाचा. पण याच्यातली एकच अट आहे, ते स्वतः रचलेले असावे. म्हणून याला आपण बाल साहित्य ई संमेलन असं बोललेलं आहे. तर अशा पद्धतीच्या जो सप्ताह आहे, त्या 7 दिवसात तुम्ही कोणकोणते वर्ग सहभागी होऊ शकतात, कोणकोणत्या उपक्रमातून होऊ शकतात आणि त्यांचे तपशील कसे आहे ते आपण पाहिलंय. याप्रमाणे आपल्याला ते काम करायचं आहे. वरील प्रत्येक उपक्रमासाठी तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर प्रथम 3 क्रमांक निवडण्यात येणार आहेत. सदर विद्यार्थ्यांस प्रशस्तीपत्र व पुढील प्रमाणे रोख रक्कम बक्षीस देण्यात येईल व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल. सदर निवड करण्याकरता तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर खालील प्रमाणे समिती गठीत करण्यास शासन मान्यता देत आहे. आपण त्या समितीचा विचार न करता आपण नेमकं बक्षीस कोणते आहे त्याचा आपण विचार करूया. नेमके बक्षीस आपल्याला कोणते मिळणार आहेत, किती मिळणार आहेत आणि कसे आपल्याला त्याचा आनंद होणार आहे, त्यावर आपण तालुका स्तरावरील पारितोषिक असतील. विजेता क्रमांक 1, 2, 3 म्हणजेच प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक. वर्ग 1ली ते 2री मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस असतील. पहिला 750, दुसरा 500 आणि तिसरा 250 रुपये. तर वर्ग 3री ते 5वी साठी असतील. प्रथम क्रमांक 1000, द्वितीय क्रमांक 750 आणि तृतीय क्रमांक आहेत 500 रुपये. आणि 6वी ते 8वी या वर्ग गटासाठी आहे प्रथम क्रमांक 1200 रुपये, द्वितीय क्रमांक 1000 आणि तृतीय क्रमांक 700 रुपये. आणि 9वी ते 12वी मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असतील प्रथम क्रमांक 1500 रुपये, द्वितीय क्रमांक 1000 रुपये आणि तृतीय क्रमांक 750 रुपये. हे बक्षीस तुम्ही तुमच्या स्तरावर मिळवाल असं आपण अपेक्षा करूया. आणि जिल्हा स्तरावर तुमची निवड होत असेल तर त्याचे अजून काही विविध पारितोषिक आहेत, आपण ते पण पाहूया. जिल्हा स्तरावरील पारितोषिके पुढील प्रमाणे. प्रथम क्रमांक वर्ग 1ली ते 2री साठी 1000, द्वितीय क्रमांक 750, तृतीय क्रमांक 500. वर्ग 3री ते 5वी साठी प्रथम क्रमांक 1200, द्वितीय क्रमांक 750 आणि तृतीय क्रमांक 500. वर्ग 6वी ते 8वी साठी प्रथम क्रमांक 1500, द्वितीय क्रमांक 1200 आणि तृतीय क्रमांक 800 रुपये. आणि वर्ग 9वी ते 12वी साठी प्रथम क्रमांक 2000, द्वितीय क्रमांक 1500 आणि तृतीय क्रमांक हे 1000 असेल. राज्यस्तरावरील सुद्धा पारितोषिकास पात्र होण्यासाठी आपल्याला माहीत असलं पाहिजे की तिथे किती बक्षीस मिळणार आहेत. जर आपण राज्यस्तरावर निवडले गेलो तर वर्ग 1ली ते 2री साठी प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यास 2000 रुपये, द्वितीय क्रमांक 1500 रुपये आणि तृतीय क्रमांक 1000 रुपयाचे पारितोषिक मिळेल. इयत्ता 3री ते 5वी साठी प्रथम क्रमांक 3000 रुपये, द्वितीय क्रमांक 2000 रुपये, तृतीय क्रमांक हे 1500 रुपये असेल. इयत्ता 6वी ते 8वी साठी प्रथम क्रमांक 5000 रुपये, द्वितीय क्रमांक 3000 रुपये आणि तृतीय क्रमांक हे 2000 रुपये असेल. आणि इयत्ता 9वी ते 12वी साठी प्रथम क्रमांक 7500 रुपये, द्वितीय क्रमांक 5000 रुपये आणि तृतीय क्रमांक 2500 रुपये असे तालुका, जिल्हा आणि राज्य अशा 3ही स्तरावर आपल्याला विविध पारितोषिकं आहेत, हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवून आपल्या बक्षिसास आपण पात्र होईल या उद्देशाने तुम्ही सर्वजण प्रयत्न कराल आणि या सप्ताहात भाग घ्याल. तुमचा ज्या दिवशी जो वर्ग आहे त्यानुसार तुम्ही तुमचा सहभाग नोंदवाल. अशा प्रकारे हा बालदिन जे आहे ते आपण या पद्धतीने साजरा करू. तुम्हा सर्वांसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.